काटा मोडला, शेतकरी आहे तुम्ही, पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो का? असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो. त्याला 2-4 वेळा तरी थुकाला लावायला लागतो. आता काटा मोडलायची झाला आवलीला, पण त्रास झाला विश्वाच्या मालकाला. त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन, विश्वाचा बाप, पंढरीचा मालक जिजाऊच्या पाठीपाठी धावतोय. आवलीन जिजाऊ एकच, जिजाऊच्या पाठीपाठी धावतोय. थांबा म्हणे जिजा, अहो काटा रुतलाय तुम्हाला, कळतंय की आम्हाला? अहो कसं सांगू विठ्ठला, अहो काटा रुतलाय आम्हाला हे माहित आहे, पण कसं सांगू, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला, आणि ती भागवणं मला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा महत्वाचं वाटतं. थांबा म्हणे विठ्ठला, नवऱ्याला भाकरी देऊन येते, मग तुमचं दर्शन घेते. आणि अशा बाईसाठी जर देव थांबत असेल तर त्यात नवल नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जिजा गेल्या तुकोबांना भाकरी देऊन येतात, विठ्ठल जाग्यावर आहे, आता तरी बघू द्या आम्हाला काटा. विश्वाच्या मालकानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं, स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला. राग रखमाईला आला. रखमाई म्हणली का हो देवा, अहो सगळ्या विश्वाचे मालक तुम्ही, अहो तुम्हाला जे नाही ते दिसतं, अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय तुम्हाला. अहो इथं साधी साधी माणसं प्रेस्टिज मेंटेन ठेवून राहतात, हो की नाही? अहो माजी सरपंच सुद्धा खुर्ची शिवाय बसत नाही. कीर्तन असू द्या, त्याला खुर्ची लागतीच, कारण तो कीर्तनकारापेक्षा मोठा आहे ना, तो गादीपेक्षा मोठा आहे, त्याला लागती खुर्ची. ही साधी साधी माणसं प्रेस्टिज मेंटेन ठेवतात. विश्वाचे मालक तुम्ही, शोभतं का तुम्हाला? न सांगता तुम्हाला कळू येते. मी विश्वास ठेवतो ना देवा तुमच्यावर. माझा तरी विचार करा, काय म्हणतील माझ्या मैत्रिणी, बघा हिचा नवरा जगाचा मालक आहे, धोका लावून काटा बघतोय. माझी तरी इज्जत ठेवा. खरंय तुमचं रखमा, पण काय वाटतं तुम्हाला रखमा? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, ज्या तुकोबानं संसार त्यागला, त्या तुकोबाचा संसार ज्या बाईनं सामर्थ्यानं सांभाळला, अहो एवढंच सहन केलं, पण तुकोबाची साथ ज्या बाईनं सोडली नाही, अहो तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांगा बरं मला? करा विचार धुळेकर. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गाराणं काही देवापर्यंत गेलंच नाही का? काटा काढायला लोक एक नंबर आहेत. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नेबळाटे त्याला काय कळाय, जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती, मग करू काय, मरू का? पण मी फार एक्सेप्ट नाही करत लोकांकडनं, त्यांचं बोलणं मनावरच घेत नाही. अनंत वाचाळ, कारण मला एवढं कळतं दादा, लेख आहे म्हणून सांगते, माझी चूक मी जर मान्य केली आणि त्यात बदल करून माझी नीतिमत्ता स्वच्छ ठेवून माझा धर्म पवित्र सांभाळण्याचं जर कर्तव्य मी पार पाडलं, थोडक्यात काय, माझं कर्म योग्य असलं आणि नीतिमत्ता पवित्र असेल तर जगाचा मालक माझी प्रगती करतोय समाजने. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. मग लोक कितीही म्हटले तरी काही होत नाही. ही लोक आहेत, ही गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे तू बायको तर करू दे. लोकांचं लय अवघड आहे, कुठं त्यांच्या नादी लागतात या विषयाकडे. मग देवाला बायको मागितली, देव म्हणला तुम्ही विषयाकडे आलात का? तिथून विषय निघालता नारदापासून, तुम्ही फिरत जा पण इष्टी सोडत जाऊ नका. चहा पाण्याला थांबत असते गाडी, मग काय गाव युस्त सोडायची का? हा, मग नारद म्हणले देवाला, देवा लय फिरलो पण शेवटी पट्टराणी कोण? पट्टराणी कोण? रखमाई. हा हुशार, पुढच्या तरी हुशार आहे त्या महाराज. रखमिणी माता तुळशीला पाणी घालत होत्या, नारदानी बघितलं एकट्याच आहेत, नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारद म्हणले रुक्मिणी, रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या, आईसाहेब म्हणणार पोरग आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. नारदा, नारदा नाही म्हणायचं, आजपासून नारदराव म्हणायचं. का? तुमच्या रावांनी सांगितलंय जिथं मी नाही तिचा राव तू.
रुक्मिणी मातेला लगेच कळलं मुख्यमंत्र्यानं हे गिराईक माझ्याकडं सुधरवाय पाठवलंय. सगळेच कामं मुख्यमंत्री करत नाही ना, उपमुख्यमंत्र्याकडे काही दिलेलं असतं की नाही. सध्या सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे महाराज. या खाली तर ते असं आहे ते दादा. आणि ते काय सांगायचं आता, कळलं त्याला, कळलं लय नका कळवून घेऊन अवघड होईल आपलं. आता असं येते मध्ये खाली आले दादा. मग रुक्मिणी माता म्हणल्या सुधरवतो तुम्हाला, काळजी नाही. रुक्मिणी माता म्हणल्या खरंय नारद राव तुमचं, नवऱ्याला राव म्हणावं ना, खरंय नारद राव तुमचं. असं आजकाल काय झालं, हाय क्लास सोसायटी कुठली आहे जी नवऱ्याला अरतुर बोलते, जी पोरगी नवऱ्याला एकेरी बोलते ती हाय क्लास सोसायटी आहे. जी नवऱ्याचा सन्मान ठेवत नाही, सासू सासऱ्यांचा सन्मान ठेवत नाही, ती हाय क्लास सोसायटी आहे. एका बाईने मला हट्ट करून चहा प्यायला नेलं. म्हणलं ताई मी चहा पित नाही, दूध पे. बरं ती 120 किलो, मी 40 किलो, मी उडत गेले तिच्या मागे. धरलंच तेवढं जोऱ्यानं महाराज आपलं फरफटत. चहा म्हणलं चहा पे, दूध पे. दूध दिलं. तिला काही माझ्यावर प्रेम वगैरे किंवा मला काही, तिला काही माझ्याविषयी दया वगैरे नव्हती, काही आत्मीयता वगैरे नव्हती, पण तिला फोटो काढून स्टेटस ठेवायचे होते. जोपर्यंत तुमच्याकडे प्रसिद्धी आहे आणि खिशात पैसा आहे तोपर्यंत लोक तुमची आहेत. मला माहित आहे ज्या दिवशी खिशातला पैसा संपला आणि नावातली प्रसिद्धी संपली त्या दिवशी मायबाप, संत आणि देव याच्या पलीकडे तुमचं कोणी नाही, हे कायम लक्षात ठेव. उद्या माझा आवाज बंद पडला ना, बोलवचाल का मला? खुशाल तोंड घेऊन नाही म्हणताय, अरे मी काही येणार आहे का, बोलवा तरी खरं. पण खरं आहे ते खरंच आहे. तुम्ही नाही, कारण आज मी बोलतीये माझं तुम्हाला पटतंय म्हणून तुम्ही इतक्या लांबून बोलवताय. कळतंय? असंच असतं प्रत्येकाचं या विषयाकडे. पण देवाचं तसं नाहीये. करी लाभावी ना साधा वया भक्ती काज नाही लाज धरी, तो मालक आहे माझा या विषयाकडे. मग काय अधिकार दादा. रुक्मिणी माता म्हणल्या खरंय तुमचं, असंही देवाचं प्रेम वाटून वाजून माझ्या वाटणीला फारच कमी येतं. तुमचं माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण कसं आहे ना नारदराव, असं आपण हाताला हात धरून धुळ्यात गेलो, धुळ्यातली माणसं काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का? हा घ्यायचा तो उपदेश घ्या महाराज, बघा असं असतं ते. मग आता नाही म्हणलं आपण काय करू, विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. तुम्ही माझे विधिवत पती झालात की समाजात वावरायला काही आपल्याला टेन्शन नाही. असं म्हणून रुक्मिणी मातेनं नारदाला अशा कुंडात आंघोळ करायला पाठवलं. म्हणले मी विधीची तयारी करते, तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं नारदाला ज्या कुंडात पाठवलं ते कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. नारद आत गेले खरं पण वर आलेच नाही. नारद आले नाही, आली उगच्या उग धोत्राच्या निर्या गेल्या आणि साडीच्या निर्या आल्या. चांगले नारायण नारायण करीत होते, शिंडी गेली कमरापर्यंत केस, इकडं नतनी, इकडं मुरणी, इकडं ठुशी झुमका. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. इतकं अवघडल्यासारखं वाटलं त्यांना. म्हणले देवानं काय चुकवलं, म्हणजे चांगला धोत्रातला जीव साडीत आला ना. अशी चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. ज्या जंगलात ते निघाले, कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, अकराळ विक्राळ, खांद्यापर्यंत केस, दष्टपुष्ट, काळा कुळकुळीत, तसल्या येड्याला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली. आधीच येड ती, तेवढी देखणी स्त्री बघितल्यावर अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणली तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? गबे तू चल. ती म्हणले मी आत्ताच बदलले. गबे चल. वडीत वडीत नेलं, हट्टाने लग्न केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. गणपती नाही, लेकरं झाली. दर वर्षाला एक लेकरं, 60 पोरं झाली. किती झाली धुळेकर? 60. कुणाला झाली धुळेकर? अहो नारदीला झाली. नारदीला झाली, नारदी झाली ना आधी. नारदाला कशी नारदीला झाली. 60 पोरं कुणाला झाली? नारदीला झाली. महाराज नारदी म्हणली धनीसाठी बी पोरच होय. पोरांचा काय भरोसा, पुरगी कशी तरी सांभाळल तरी, वारं घालाय तरी पुरगी असू दे. 61वी मुलगी कपिला षष्ठी, 61 लेकरं नारदीला. नारदी म्हणली आपल्याला 2 असले माय तर घरात किती त्रास होतो ग. तर माझ्या आईला माझ्या 3, आम्ही 3 बहीण भावंड.
पण 2 दिवसात तरी आमची आई म्हणती काय माय लेकरं आहे ती म्हणतीच महाराज. असं काही नसतं. कीर्तनकार आहे घर ते घरच असतं. हा असतं. आता माझं बहिणीचं भावाचं जमतं तेवढं जमतंच महाराज बरं का, असतंच ते. तर मग आता आई आमची चिडतेच. तर असा विषय आहे. मग आता 2 लेकरं सांभाळायची 2-3 लेकरं सांभाळायची जीवावर 61 लेकरं कशी ती नारदीनं सांभाळावी. नारदी म्हणली एक खातं एक उठतं एक बसतं एक रडतं एक झोपतं असं थोडं सांभाळण्यापेक्षा मी दिलं बरं. रातचं उठली कुंडात जीव द्यायला उडी मारली मिली नाही जाग्यावर आली शिंडी शिंडी जागेवर आले. पुन्हा नारदीचं नारद झाले. नारद म्हणले सुटलो काय की काहीतरी पटकन कुठं व्हायच्या आधी पाण्याच्या बाहेर आले. पटकन गळ्यात तिनं घेतला हातात चिपळ्या घेतल्या नारायण नारायण नारायण. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव राव नको काही नको. कशाचा नारदराव रावच राहिला नव्हता नारद. नको आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरे. पण मी काय म्हणतो आईसाहेब चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. फारच चुकलं होतं 2-4 आणायच्या 61 बाळांतपण तेवढे बऱ्या कळा कसं सोचलं माझ्या जीवाला माहिती. काय ते लेकरं काय ते नवरा. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणाऱ्यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. मी विचार हा करतेय नारदांची एकदा नजर चुकली त्यांना 61 बाळंतपण भोगावी लागली. तुमची किती वेळा चुकली असेल. तुमचं काय काय होईल. पण चिंता करू नका माझे चित्त तुझे. ज्या दिवशीपासून मी भजन चालू केलं आता मागे झाले पाहू नका. पुढे जामीन आहे. तुकोबाराय म्हणले मी तुमची जामीन करतो सोडवतो. मी तुमची जामीन करतो. तुम्ही फक्त काय करा तुझं पाहता. तुम्ही फक्त त्यालाच आवडून घ्या. बरं किती सुंदर आहे देव. मग ऋषी मुनी रामाकडे आले. तुम्ही जागेवर आले का. अहिल्याच्या पायानं तरली होती ना. अहो आपण गुतत गुतत गेलतो सुटत येऊ. कळतंय का. आपला विषय कुठून चालू झाला होता. रामाच्या पायांनी अहिल्या तरली दगडाची स्त्री झाली. ऋषीमुनींना वाटलं रामाचा पाय कुठल्या जरी दगडाला लागला त्याची काय होती. हा हितून सुटलं होतं आपलं. कळतंय बाई कसं व्हायचं या विषयाकडे. मग दादा ऋषीमुनी रामाकडे गेले. मोठे मोठे दगड घेऊन गेले. कशाला. या दगडाच्या आम्हाला बायका करून. पण रामाचं देखणं तेजस्वी वैराग्यमय स्वरूप बघितलं आणि त्यांचं मन मोहून गेलं. इतका देखणा देव बघायला भेटला. त्यांना म्हणायचं होतं आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या. त्यांना मोह आवरला नाही. ते रामाकडे पाहून म्हणले देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. देव म्हणले येडाय का तूही पुरुष मीही पुरुष जमवा. देव म्हणले या जन्मात नाही पुढच्या जन्मात तुम्ही सगळ्या गवळणी आणि मी कृष्ण. ह्या सगळ्या गवळणी ऋषी मुनींची केलेली तपश्चर्या आहे की देवाचा सहवास त्यांना लाभतोय. मग गवळणीची कधी थट्टा करायची. संतांनी करणं वेगळं आपण करणं